चित्रपट क्षेत्र चित्ररी दुनिया आहे. बरीचशी लोक म्हणजे मुलं असतील मुली असतील आपलं करिअर करण्यासाठी शहरांकडे वाहतात, पुण्याकडे मुंबईकडे. तर सगळ्यांना यश मिळतं, यश अपयश या गोष्टी प्रत्येकाच्या हातात नाही, नशिबाचाही भाग असतो. पण बऱ्याच वेळा आत्महत्या होतात. म्हणजे आता आत्महत्या काही इंडस्ट्रीत होत असतात म्हणून सगळ्याच ठिकाणी होतात. म्हणजे कुठल्याही व्यवसायात यश नाही मिळालं तरी होतं. पण आत्महत्या करणं किंवा लगेच खचून जाणं ह्या बाबतीत पण तुम्ही मधल्या काळात बरेच प्रचार त्या गोष्टीवर तरी थोडं लोकांना काउन्सिलिंग म्हणजे बऱ्याच मधल्या काळात तुम्ही बऱ्याच विषयी संवाद साधला होता लोकांशी. तर त्याविषयी नक्की तुमचं काय भावना होते त्या? मला वाटतं आपली फिल्म इंडस्ट्री एक असं क्षेत्र आहे इथं दोन गोष्टी घडतात. एक माणूस यशस्वी होतो पण ते पचवता येत नाही, बरोबर. आणि अपयश तर ती त्याला जमतच नाही. कारण एक तर आपल्याकडे काय होतं की रंगीबेरंगी म्हणतो ना, सगळं चमकणार असतं आपलं जग, चंदेरी दुनिया आहे ती. तुम्ही जसं बोलाल तसं. तर मी माझ्या सगळ्या मित्रमंडळींना, बंधू भगिनींना मी एवढंच सांगेन की मी नेहमी सांगत पण आलोय, मी बोललो पण मध्ये आणि लॉकडाऊन मध्ये पण ते आपण पाहिलं. लॉकडाऊन मध्ये लोक घरात का बसली तर फक्त फिल्म इंडस्ट्री टीव्हीवरती बातम्याच्या व्यतिरिक्त शोज लागले होते, चित्रपट लागले होते, म्हणून लोक घरात बसली. लोकांनी प्रशासनाचं ऐकलं. काहीतरी मनोरंजन टीव्हीने जरी झालं. हो, आपल्याकडे एवढे मूर्ख आहेत की लॉकडाऊन काय असतो बघायलाही घराबाहेर लोक पडलेले. पण 90% 95% लोक घरात का थांबली तर मनोरंजन क्षेत्रामुळे. पण त्या मनोरंजन क्षेत्राचा दर्जा हा दुय्यम आहे. म्हणजे उद्या जर सलग मला काम नाही भेटलं किंवा तुम्हाला काम नाही भेटलं तर आपल्याकडे दुसरं काही उत्पन्नाचं साधन नसल्यामुळं आपण टेन्शनमध्ये येतो की अरे काय करायचं, आता जगायचं कसं, कुटुंब जगवायचं, सगळा खर्च आला. तर मी सगळ्यांना नेहमी एकच सांगत आलो, मी त्यावेळी त्याच्या आधी बोलत होतो मी, आणि मी आताही सांगतो की तुम्ही प्लॅन बी तयार ठेवा. कारण 260 लोकांना जेव्हा मी आत्महत्येपासून परावृत्त केलं, आता मी ऑफिशियली काउन्सिलर आहे, त्याचं मी मायक्रो ट्रेनिंग घेतलं छोट्या छोट्या गोष्टीचं, की बाबा योगायोगानं माझ्याकडे काउन्सिलिंग पद नसतानाही मी एवढे केले, तर चला आपण त्यातले बारकावे बघूया. तर आजच्या कंडिशनला म्हणजे आपल्या देशामध्ये पण असं आहे की प्रत्येक 4 मिनिटाला आत्महत्या होते. आणि आपल्या इंडस्ट्रीमधला आठवड्यातून 1 ते 2 व्यक्ती आत्महत्या करतो. का? फ्रस्ट्रेशन आले, काम नाहीये किंवा अनेक काही वेगळ्या उचापती केल्या. बरं, त्यासाठी एक गोष्ट अशी आहे की एक उत्पन्न साधन जर प्लॅन बी त्यांनी तयार ठेवला तर फ्रस्ट्रेशनचा काही संबंध येणार नाहीये. कारण लॉकडाऊन मध्ये आपल्या अनेक बंधू भगिनींनी कुणी वडापावचा गाडा टाकला, कुणी छोटे छोटे स्टॉल केले, अनेकांनी लोकांना मदत मागितली, आणि लोक येत नाहीत. उलट सोशल मीडियावरती जेव्हा अनेकांनी मदत मागितली तर लोकांच्या खालच्या कमेंट अशा होत्या की सध्या टोळस नावाची एक जमात आली आहे, ती काय खाते माहित नाही, पण त्यांचं एक वेगळं असतं की ओटसूट करा ट्रोल. 1.5 GB डाटा असतो. डॉक्टर जर म्हणले की 2 किलोमीटर चाला, तर आम्ही सकाळी उठल्या 2 किलोमीटर चालतो, कुठं मोठ्याने फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती किंवा सोशल मीडियावरती. आणि सगळ्यात जास्त ट्रोल्स कोण होतं तर आपले मनोरंजन क्षेत्रातले काम करणारे लोक. कारण तर टीव्हीवर दिसतो, चमकतो, आणि लगेच ती रेपो हाय होतो, मग ती तुलना केली जाते. त्याच्यामुळे नेहमी आपल्या क्षेत्रातल्या लोकांनी प्लॅन बी तयार ठेवला पाहिजे, जेणेकरून समजा जर काम नाही भेटलं किंवा काय नसेल तर इकडे बाबा माझं घर चालतंय किंवा मला कुणाकडे भीक मागायची गरज नाही पडणार. कारण सगळ्यात बेकार कधी जेव्हा कलाकार तुमचं मनोरंजन करतो, तुमच्या आनंद, सगळ्यात वाईट गोष्ट कुठली तर जो कलाकार तुमचं मनोरंजन करतो, तुमच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करतो, उद्या त्याला गरज पडल्यावर तुझ्या लोकांकडे हात पसरतो ना, हे सगळ्यात वाईट घटना आहे. आणि अनेक दिग्गज कलाकारांच्या बाबतीत ते घडलंय, मराठी असेल किंवा हिंदी इंडस्ट्री असेल किंवा साऊथची असेल. तर हे घडू नये यासाठी मला वाटतं प्रत्येक कलाकारांनी आपल्या आयुष्यामध्ये एक दुसरा चॅप्टर म्हणजे प्लॅन बी तयार करायला पाहिजे. आणि या संदर्भात मी चित्रपट महामंडळाला पण मी बोललो होतो की तुम्ही कलाकारांच्या मेंटल हेल्थ बाबतीत थोडा विचार करा, आणि त्यांना प्लॅन बी साठी आपण काय करू शकतो ते आपण थोडा वर्कआउट करा. कारण काय होतं, नितीन देसाईंनी आत्महत्या केली, तेवढ्यापुरते सगळे पेटले. पुढं काय झालं? पुढं काय होत नाही, आपण फक्त तेवढ्यापुरते चार्ज होतो, आणि मेल्यानंतर म्हणतो अरे मला बोलला असतं तर, कदाचित तो बोललाय असेल तुम्हाला, आपण लक्ष दिलेलं नसतं. हा, कारण आपल्याकडे तो असतो ना. मग आपण काय करतो, मेल्यावरती तिथे जातो पांढरे कपडे घालून, अरे बहुत अच्छे कलाकार थे, इंडस्ट्रीत पोकळ निर्माण झाली आणि आता कोण बोलणार. जीवन नसतं त्याला काय लागणार होतं, काय पाहिजे होतं बघ ना. नितीन देसाई सारखा माणूस एवढ्या, आता तुम्ही कला क्षेत्राच्या आहात, दिग्गज माणूस ना, जगात कीर्ती पोचलेली,
आज त्या माणसाने कमीत कमी 12-13-15,000 करोडची संपत्ती किंवा तिने ती कला क्षेत्राशी निगडीत वस्तू त्या ठिकाणी जमा केलीत. मी एका चित्रपटात शूटिंग निमित्त गेलो होतो, वीर मोरारबाजी शूटिंग निमित्त मी गेलो होतो गेल्या वर्षी. मी ज्या वेळेला एनडी स्टुडिओमध्ये पाय ठेवला ना, माझ्या डोळ्यात पटकन पाणी आलं. की अरे किती ते अद्भुत, किती ते विचारच्या पलीकडे त्या माणसाने केलं. पण मला कळल्यानंतर कर्ज किती होतं, एक 200-250 कोटी. ती प्रॉपर्टी त्यांची विकली असती तर ती 15,000 करोड रुपये जमले असते. पण अनेक लोकांकडे ते गेले, त्यांनी मदत मागितली पण नाही केली कोणी. नाव नाही सांगत कोणाची, मला भरपूर नावं कळली. शेवटी त्या माणसाने काय केलं, शिवधनुष्य खाली ठेवलं आणि स्वतःला संपवलं की बाबा माझ्या आता ते पेलाची जबाबदारी माझी, हिंमत होत नाही, माझी संपलेली सहनशीलता, आणि मी आता हे करतो, निरोप घेतो. म्हणजे ही गोष्ट आहे. आपल्याकडं मराठी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा जिवंत असताना माणसाची कदर केली जात नाही. मध्ये सिंधुताईंनी पण एक स्टेटमेंट दिलं होतं की आपल्याकडं लोकांनी आपली दखल घ्यावी असं वाटत असेल तर त्यासाठी मारायला पाहिजे. आणि त्या ज्या दिवशी 2-1 वर्ष पाठीमध्ये गेल्या, सगळ्या स्टेटसला त्यांची फोटो तीच रील व्हायरल झाली ती. प्रत्येकाला करायला हेच सांगेन, ज्याला ह्याच्यात यायचं आहे, जे स्वप्न बघतात की मला मोठा हिरो व्हायचे, बाबा आधी शिक्षण पूर्ण कर, शिक्षण वाया जात नाही, पोटा पाण्याचं बघ. कारण अभिनय पण त्याच वेळ करू शकतो जेव्हा तुझं पोट भरलेलं असेल. इथं कोणीही उठतं आणि काहीही. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे की आजकाल कुणालाही डिरेक्टर व्हायचं असते आणि कुणालाही प्रोड्युसर व्हायचं असतं, पुढं काय उठतं हे माहितीये.